त्यांना एक छान गोड स्माइल हवंय. तू देतेस का त्यांना छानसं गोड स्माइल? म्हणजे त्यांना आराम मिळेल ना. प्रभास, स्माइल. नाही ना, अजिबात बाईक नाही चालवायची. अरे काही मी एवढा आराम करायचा. अरे उपचार झाले. अंकल यांचं काय चाललंय? मला कसं माहित असेल बाबा? प्रभास, हे काय चाललंय? काय करतोय? मी सांगते ना काय चाललंय. त्याचं काय आहे, त्यांच्या पोटासाठी एक खास पद्धतीची स्माइल थेरपी चालू आहे. म्हणजे त्यांना स्माइल मिळालं ना की त्यांना बरं वाटेल असं त्यांचंच म्हणणं आहे. त्यामुळे उर्मी त्यांना छान गोड स्माइल देते. एक काम करा, माझ्या ना बरोबर फक्त म्हणा. अहो तुम्ही असे का उभे आहात? तुम्ही पण द्या ना त्यांना एक एक स्माइल, म्हणजे त्यांना लगेच बरं वाटेल. चला चला पटकन या. अंकल तुम्हीच या. मी कसं देऊ स्माइल? ए प्रवासा, काय अजब प्रकार सुरू आहे हा? नाही, थोड्या वेळापूर्वी त्यांनीच सांगितलं. तेच म्हणाले होते. हो, तुम्ही पण एकेकाने पटकन एक स्माइल द्या. चला 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 पटकन एकेकाने स्माइल द्या. चला 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 चला. काय चला चला काय रिहर्सल नाही करायच्याच? चला रिहर्सल करूया. नाही ऍक्च्युली ब्रो, ऍक्च्युली ना कॅश आणि खाखाला याला खूप वेळ आहे. सो लेट द स्माइल थेरपी कंटिन्यू. हो, खूप वेळ आहे, खूप वेळ आहे. हो का? बर बर. हा, इथे पण स्माइल्स आहेत, घ्या. बघ ना, ही बघ ही चालेल. का ही चालेल तुला? हा, ही बेस्ट आहे, ही बेस्ट आहे. किंवा ही बघ, इकडे पण एक आहे बघ, उभा स्माइल. हा हा, चालतेय का? हा, वाटतेय का बरी? झालं का कमी दुखणं? एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, कंपनीत कुठल्याही प्रकारचा फ्रॉड करण्याचा प्रयत्न केलात ना तर आयुष्यभर खडी पोडायला लावीन तुम्हाला. मीर, मला चांगलंच माहितीये ही जी सगळी लिस्ट काढली आहे त्यामागे शैलेशचं डोकं अजिबात नाहीये. हे तू केलंयस, तू. आणि माझ्या नजरेतनं कुठलीही गोष्ट सुटत नाही. सो तू कुठलंही वेडवाकडं काम केलंस तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल तुला, ज्याचा कधी विचारही केला नसशील तू. माइंड इट. शिका ग, इथे का आणलंस? काय काम आहे? सांगते, तू धीर धर ना जरा. प्रभास, अरे तू इथे एकटाच काय करतोयस? काही नाही. प्रभास, प्रभास, अरे तुझ्या हाताला काय झालं? काही नाही झालं. काय झालं सांगा ना. हा, काही नाही झालंय. काय झालंय? ते लेप लावल्यामुळे. लेप लावल्यामुळे? लेप लावल्यामुळे जळजळ होतीये का? हो. फोड आला? हो ना, खूप मोठा.
खूप दुखतंय का तुम्हाला? हो खूप खूप दुखतंय हो, खूप दुखतंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही हाताची मूठ सैल करा. नाही 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 नाही. अहो नाही काय, आपल्याला कळेल सूज किती आली आहे किती नाही. अहो बघू द्या ना. नाही 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 वीणा प्लीज, खूप दुखतंय. दाखवा म्हणतेय ना, दाखवा इकडे. ओरडू नकोस ना, ऑलरेडी दुखतंय. सॉरी. बघा ना काय झालंय बोटाला, लेप लावून सुद्धा फुगूनच बसलंय, ते पण एका छोट्याशा स्माईलसाठी. बघा खूप हट्टी आहात ना तुम्ही. जिद्दी. शैला, शैला शैला, हे बघ तुला जे काय रागवायचं ना ते ह्याला रागव. मला ह्याच्यामुळे यायला उशीर झालाय. उगाच खोटं बोलू नकोस. आपल्या चुकांचं खापर दुसऱ्यांवर फोडायचं नसतं हे तूच सांगतोस ना नेहमी, आणि तूच आता खोटं बोलतोस. अगं मी कोणाची शपथ घेऊ? तुझी शपथ. मला ह्याच्यामुळे उशीर झाला. उगाच कारण देऊ नकोस. सरळ मान्य कर ना तुला उशीर झालाय म्हणून. कशाला खोटं बोलतोस? विषय संपतो. शैला, शैला का? टँटाडा. शैला, अगं हे काय? मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे तिळगुळ करून आणले आणि तू मात्र असं म्हणतोयस जसं काय स्वतःच केलेस ते तिळगुळ. म्हणजे मीच केलेत ते? काहीही. अरे काही काय, खरंच मी केलेत. मनोहर, खरंच तू केलेस लाडू? तुझ्यासाठी. तिळगुळ घ्या आणि नेहमी सारखंच गोड गोड बोला. तू सुद्धा तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. चला, दार लावलेले का कोणी आत येणार नाही. बघू तरी संगमनेरकरांनी शैलजा करता काय पाठवलंय ते. अरे तिळगुळ, कुठल्याही माणसाची कधी न गोड बोलणाऱ्या शैलजाला तिळगुळ. नोटीस बिटीस पाठवली काय? प्रिय शैला, प्रिय शैला. सॉरी, पण आज मी तुला मिस शैलजा असं नाही म्हणू शकत, कारण मला माझ्या शैलासमोर व्यक्त व्हायचंय. शैलाची मिस शैलजा झाली त्यासाठी सुद्धा मीच कारणीभूत आहे हे मला माहिती आहे. तुझा माझ्यावर खूप राग आहे,
आणि तो असणं साहजिकच आहे. 20 वर्षांपूर्वी मी तुला काहीही न सांगता अचानक तुझ्या आयुष्यातून निघून गेलो आणि तुझ्या माझ्या संसाराचं तू बघितलेलं स्वप्न कायमचं अपूर्ण राहून गेलं. पण शैला, हे सगळं का आणि कोणत्या परिस्थितीमध्ये घडलं हे तुला कळणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तू ठरव की मला आयुष्यभराची शिक्षा द्यायची की ताबडतोब माफ करायचं. शैला, कधी कधी आयुष्यात असे काही प्रसंग ओढवतात की आपल्याला आपलं सर्वस्व पणाला लावावं लागतं. नात्यांच्या कसोटीला सामोरं जावं लागतं. मलाही लागलं. माझ्या ताईच्या नंडेचं एका मुलावर प्रेम होतं, पण माझ्या भाऊजींच्या विरोधाला न जुमानता ती पळून गेली आणि तिच्या हातून नको ती चूक घडली. 2 महिन्यांची गरोदर असताना तिचा प्रियकर तिला सोडून पळून गेला आणि ती माघारी परतली. रघुनाथरावांची इब्रत चव्हाट्यावर येणार होती, त्यामुळे ते पूर्णपणे खचले होते. आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास माझ्या ताईला होऊ लागला. त्या दोघांना होणारा त्रास मला असह्य झाला. आणि शेवटी ताईचं सौभाग्य आणि संसार यापैकी कशालाच धक्का लागू नये म्हणून मी रघुनाथरावांच्या बहिणीशी लग्न केलं. पण शैला, माझ्यावर विश्वास ठेव. मी रजनीला त्याच रात्री सांगून टाकलं होतं की हे नातं फक्त जगाला दाखवण्यासाठी असेल. मी या नात्याला कुठल्याच प्रकारचा न्याय देऊ शकणार नाही. आणि आजपर्यंत मी फक्त तिला माझं नावच दिलंय. शैला, मी सूर भंगले की गाडं जुळून येत नाही असं म्हणतात, पण तरीही माझी इच्छा आहे की आपल्या नात्याच्या ह्या गाण्याला हॅपी मकर संक्रांत. अगं ए मॅड मुली, असं कोणी विश करतं का? घाबर पडले ना मी. अगं ए, माझी चप्पल पण तोडलीस तू. आता अशा फाटक्या चप्पलीने जाऊ का मी प्रभास समोर? कशाला टेन्शन घेते? अगं हे बघ, इथून अशी बाहेर गेलीस ना की तिकडे चप्पल रिपेअर करणार आहे. त्याच्याकडे जाऊन दुरुस्त करून घे ना. आणि सणाच्या दिवशी एवढी चिडचिड करतात का? तू ये मग माझ्या बरोबर दुरुस्त करायला. मी कशाला येऊ? माझे शूज ओके. माझे तुटलेत ना, पण तुला यावंच लागेल. आणि नुसतं यावं नाही लागणार, माझी चप्पल दुरुस्त होईपर्यंत तिथे थांबावं लागेल. आणि तुझ्यामुळे तुटलीये ना माझी चप्पल, मग पैसे सुद्धा तूच भरायचेस. माझ्याकडे सुट्टे नाहीयेत, अशी कारणं नको आहेत मला. जस्ट गेट लॉस्ट. ए लॉस्ट काय लॉस्ट? तू लॉसशील, मी हरवणार नाही, कळलं ना बावळट. वा, सुंदर, मस्त, छान म्हणता दोघी. हे उभाडचा जा तिच्या बरोबर बाहेर. मी कशाला जाऊ? मी नाही जाणार अजिबात. अगं असं काय करतेस उभाडोसा? लहान मुलांचं मन मोडू नये. लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. ठीक आहे, जाते मी. चल बाळा चल. तुला उचलून घेऊ का? चल. वीणा, याला सांगा मला लाडू द्यायला. वीणा, तिला सांग की लाडू लिमिटेड आहेत, प्रत्येकी 2-2च आहे. वीणा, मग असे मोजून मापून लाडू दिले तर गोड बोलणं पण असं मोजून मापून होईल ना, हो की नाही? हे काय लॉजिक आहे? खा ऐक ना, मी भरपूर लाडू आणले, तू खा ना, बिंदास खा. सांग त्याला दे म्हणून. ए मला लाडू दे. हे रे, घे. तसंही तुझं पोट भरतं का कधी? ते खा का, मला एक दे ना लाडू. अरे असं काय करतेस? दे ना एक लाडू. कोमल लाडू आले एकदम. नाही, असं कसं करायचं? आता प्रत्येकाचा विचार करायचा असतो, कळलं? ते तिकडे क्रीम ठेवला बघ, क्रीम ठेवला. हा, ते तू क्रीम आण, मी लाडू सांभाळतो. लागेल. काय ओके लाडू दे. ओके तू हे सांभाळ. काय करतेस? बरोबर तुला कळलं ती काय बोलली ते? तिला मिळाली तर सगळे संपली. नाही, फक्त फवारा दिसत. अरे काय चाललंय? हा, शांत. मला एक लाडू द्या.
अंकल थांब रे. हे चिका, त्या उर्मीला काय झालंय? ती उभा डोसा सोबत बाहेर गेली. अरे ती उर्मीची खासियत आहे रे, तू नको लक्ष देऊ तिच्याकडे. वीणा हाय. हाय. मला उर्मीने सांगितलं तू सगळ्यांसाठी तिळगुळ आणलेत ते दे. याच्याकडे आहेत, याच्याकडे. दे दे चल अजय दे. एक गोजी दे ना डबा. दे दे चल. अगं दे. देते. तुम्ही सगळे लाडू संपवलेत? खाखा तू सगळे लाडू संपवलेस? अगं वीणा, किती कमाल झाले होते ना लाडू. मला कळलंच नाही मी किती खाल्ले लाडू. म्हणजे माझ्यासाठी एकही लाडू शिल्लक नाही. हा राईट. शैलेश सदावर्ते. आता याचा फायदा कसा घ्यायचा ते आपल्या हातात आहे. मनोहर जोगळेकर बद्दल डिटेल्स मिळणार, काय काळजी करू नकोस. अरे संगमनेरला आपलं गेस्ट हाऊस आहे ना, त्याची केअरटेकरला फोन करतो आणि अख्खी कुंडली काढतो त्या मनोहरची. आणि त्यानंतर आपलं खरं काम सुरू होणार. त्या मनोहरचा खूप राग येतो ना आत्याला. भयानक म्हणलं ना तुला. मग असं काहीतरी करायला हवं ज्याने तो मनोहर रोज आत्याच्या समोर येईल, ज्यामुळे ती बिथरेल, तिच्या डोक्याला ताप होईल, तिचं कशातच लक्ष लागणार नाही. त्यामुळे काय होईल, बिझनेस मधलं तिचं लक्ष हळू हळू हळू, आणि मग ऑटोमॅटिकली बिचाऱ्या प्रभासवर अख्ख्या बिझनेसची जबाबदारी येऊन पडेल. आणि अनुभव नसलेला प्रवास बिझनेसची वाट लावेल. नाही लावली तर आपण लावू. सरपोतदारांना हाताशी घेऊन शैलजा सदावर्तेच्या बिझनेसला नाही टाळं लावलं ना तर नाव नाही लावणार मिहीर सदावर्ते म्हणून. आता फक्त तुम्ही एक काम करा. उद्या तुम्ही त्या मनोहरला भेटा, एकट्यानं भेटा. आणि नुसतं भेटू नका हा, मग काळजीने भरलेल्या मोठ्या भावासारखं भेटा, ज्याला आपल्या बहिणीची, तिच्या एकटेपणाची खूप काळजी वाटते. तर बघच मी काय करतो ते. तिळगुळ घ्या आणि कडू व्हा. तुला काय लाज लज्जा आहे का रे? मोकाट सोडलेल्या गुरांसारखं घरात घुसतोय ते. मामे सासूबाई, आपली एंट्री अशीच असते. उगाच नाही म्हणत आपल्याला, गावच्या दारी किशा दादाच भारी. ठीक आहे, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बायको कुठं आपली? तिला पण तिळगुळ देतो, तिचं तोंड गोड करतो. बायको, ए बायको. हे असं बायकोच्या नावाने बोंबा मारल्यावर ती काय प्रसन्न होऊन प्रकट होणार नाहीये देवीसारखी. घरात नाहीये ती. घरात नाही? नाही. कुठे गेली सणासुदीची? गाण्याचा रियाज करायला गेलीये. रियाज? हो. कुठं? नाशिकला. म्हणजे त्या पाहुण्याकडे? हो. आणि राग्याने जाऊ दिलं तिला? हो. ते पोरग इतकं धडधडीत खोटं वागलं, इतका तमाशा झाला, तरी आपल्या सासरे बुवानं बायकोला त्याच्याकडे जाऊ दिलं. आज त्याचा बंदोबस्तच करतो. नाही जर त्याच्यावर खरी खुरी संक्रांत आणली तर नाव नाही सांगणार, किशार रांगडे पाटील. आपल्या बायकोवर डोळा ठेवतो काय? आज त्याला जित्ता नाही सोडणार, त्याचा मुर्दाच पाडतो. किशा किशा, अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ, वीणाचा आणि त्या बँडवाला प्रभासचा काहीही संबंध नाहीये एकमेकांशी. आणि प्रभासचा काही डोळा वगैरे नाहीये वीणावर. मग तो हातपाय धुवून मागे का लागला माझ्या बायकोच्या? अरे प्रभासचा एक कार्यक्रम आहे
आणि त्यात वीणा गाणार आहे. कार्यक्रम नाही, कार्यक्रम बिरेक्रम काय नाही, कार्यक्रम मी करणार त्याचा आता कायमचा. अरे तसं काही नाहीये रे. अरे प्रभासचं लग्न वीणाशी नाही उर्मिशी होणार आहे. काल रात्री पडलेलं स्वप्न आता सांगू राहिले काय तुम्ही मला? अरे मी खरंच सांगतेय रे, ते दोघं एकमेकांना आधीपासून ओळखतात. अच्छा, असं मॅटर आहे का? हा. वाह मामे सासूबाई, तुम्ही मला एकदम गोड बातमी दिली. तुम्हाला मी यासाठी मोठी पार्टी देईन. पण सध्या या तिळगुळावरच समाधान मानून घ्या आणि अशाच गोड गोड बातम्या देत राहा. येऊ का? या. थँक्यू बरं का. कधी खरे खोटे वाटे, कधी वेडे मन हे, कधी उलटे सुलटे थोडे, कधी वेडे मन हे. प्रीत वाढते ओढ लागते, प्रेम दाटते मनमणी. प्रीत वाढते ओढ लागते, प्रेम दाटते मनमनी. तू ही पतंग मी ही पतंग, दोघे उन्हाळ फिरू. चिंता नको परवा नको, दोघे उन्हाळ फिरू. वाटते प्रेमातुनी, जुळती नाते रंगुनी, सारे काही हरवुनी. तू ही पतंग मी ही पतंग, दोघे उन्हाळ फिरू. चिंता नको परवा नको, दोघे उन्हाळ फिरू. ऐका ना, आज असं मोकळ्या वातावरणात गाऊन खरंच खूप छान वाटलं. म्हणजे खरं सांगू, तुम्ही आधी म्हणाला होतात ना की आपण बाहेर जाऊन रियाज करूया, तेव्हा जरा शंका आली होती मला, पण नंतर कळलं की तुमचं म्हणणं बरोबर होतं. वीणा, माझं म्हणणं कायमच बरोबर असतं ग, तुलाच ते पटत नाही. पण मला पटतं ना, तुझं सगळं काही पटतं. तुझं वागणं चालणं बोलणं हसणं रुसणं सगळं. तू ऐक ना माझं, आज खरंच खूप मज्जा आली. ही प्रभास, आपण असं रोज करत जाऊया का बाहेर जाऊन रिहर्सल? किती मज्जा येईल. उद्याचं काही ठरवलंयस का तू? उर्मी, अगाध संक्रांत होती म्हणून आपण बाहेर गेलेलो, असं रोज रोज नाही जाता येणार. का? तुला नाही आवडणार का? आवडाचा प्रश्न नाहीये, पण खरं सांगू, मला ना रियाज महत्वाचा वाटतो आणि तुमच्या बँड मध्ये तो सगळेच खूप छान करतात. काय 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 काय? तुमचा बँड? वीणा, आपला बँड. सॉरी, आपला बँड. बेटर.
उर्मी चल निघूया. उर्मी उर्मी चल ना. हा प्रभास, कुठे हरवलात? मी काही नाही. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. राव, अहो तुमच्यासारखा मोठा माणूस मी या जगात बघितला नाही. हो तुम्ही त्यागमूर्ती आहात, त्यागमूर्ती. तुमचं अजूनही शैलजावर सॉरी तुमच्या शैलावर इतकं प्रेम. म्हणजे तुम्ही ते पत्र वाचावं लागलं. कमाल आहे तुमची. दुसऱ्यांची खासगी पत्र वाचू नयेत इतके साधे मॅनर्स नाहीत तुम्हाला. हो मी ते पत्र मला माहितीये तुम्ही ते पत्र शैलजा सॉरी तुमच्या शैला करता लिहिलं होतं फक्त. काय करणार. अहो ते पत्र वाचता वाचता शैलजा ढसा ढसा रडायला लागली. तिला ते पत्र पूर्ण वाचता सुद्धा आलं नाही. खरंच काय करणार. मग नाईलाज असतो ते पत्र मी वाचायला घेतलं. मनोहरराव, शैलजाचं अजून तुमच्यावर तितकंच प्रेम आहे. खरंच सांगतो मी. त्यामुळे तिने लग्न सुद्धा केलेलं नाही असं तिने सांगितलं. पण माझं लग्न झालंय. हो ते पत्र वाचलं मी, मला कळलंय. मग तुम्हाला हे कळलं असेल की मला माझ्याबद्दलची तिच्या मनातली कटुता पूर्णपणे दूर करायची. मनोहरराव, आपले विचार किती जुळतात. मनोहरराव, तुम्ही शैलजाच्या आयुष्यातनं दूर झाल्यापासून ती दगडासारखी झाली हो. एकदम वृक्ष, भावना शून्य, चेहऱ्यावरचं हसू पूर्णपणे मावळलेली. मनोहरराव, मला माझी हसरी बहीण पुन्हा हवी हो. मला शक्य असतं म्हणजे ओवाळणीमध्ये हसू देणं शक्य असतं ना, तर प्रत्येक रक्षाबंधनाला आणि भाऊबीजेला मी तिला ओवाळणी घातली असती. हसू. कसला विचार करताय मनोहरराव. हाच की माझ्यामुळे शैलजाला किती त्रास झाला, किती दुःख भोगावं लागलं. आणि आता मी काय केल्याने ती ती पूर्वीसारखी वागेल. मी सांगतो त्याचं कारण शैलजासाठी, तिच्या सुखासाठी. कराल ना. तिला इम्प्रेसिव्ह नाही वाटत. हे मिकी, हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होते. नाही, माझा गैरसमज नाही होते. मला ना ही गोष्ट नाही आवडत तिच्यातली. म्हणजे कम्पॅटेबिलिटी पाहिजे ना दादू. यार वीणा, तुला समजत कसं नाहीये. तुझ्यातली सिम्प्लिसिटीज तर मला आवडते. ते मिकी म्हणायचं होतं ते चुकून वीणा. ठीक आहे.
एक्सक्यूज मी. ते वीणाच आहे. हा म्हणजे वीणाच आहे. काय झालं काल ते चुकून गाडीत राहून गेला आणि मग मी द्यायचंच विसरून गेलो. मी आता ए थांब, मी काहीच नाही विचारलं. दादू, एक सजेशन होतं. बोल. तू जेव्हा वीणाला कानातलं परत करशील ना, तेव्हा स्वतःहून तिच्या कानात घाल. मॅजिकल प्रयत्न. स्वतःहून. जातेस तू? जा जा. ऐक ना दादू, तुझ्या गाडीमध्ये जे घुंगरू सापडलं होतं ना, संगमनेरवालं, ते पण बहुतेक वीणाचंच असेल. बहुतेक ना तिच्या वस्तूंना तुझी गाडी आवडते. अच्छा. येस, ऑल सेट. अजून सगळे आले का नाही रे? येतील ना. काय टेन्शन घेतेस? हाय हाय. ये. अरे, आज तुम्ही दोघीच? संपदा नाही आली? कोण? तुम्हाला चिका म्हणायचंय का? तेच ते ग, संपदा म्हणजे चिका. नाही, ती एका क्लायंट सोबत मीटिंगला गेली. अच्छा. अंकल, कॉफी पिणार आहेस? हो चालेल ना. वीणा, तू सुद्धा चल. नाही नको, तुम्ही जा ना. तुला नक्की कॉफी नकोय? नाही, तुम्ही जा. अंकल, तुला दुसऱ्यांना मस्का मारत बसायचा असेल तर तू थांबू शकतोस. मी एकटेच जाते. वीणा, तुला नक्की नको? नाही नको. पण मला हवी आहे. अगं बाळा, लहान मुलांनी कॉफी पिऊ नये. पण मला हवी ना. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? ज्यूस पी. ज्यूस. ज्यूस नाही, मला कॉफी हवी आहे. प्रभास सारखा गिटार वाजवणं तर जमणारच नाही मला. खरंच किती अवघड असतं गिटार वाजवणं. वाव, ब्रिलियंट. एक्सलेंट. तुला काय वाटतं ग? म्युझिक मधली प्रत्येक गोष्ट तुला येते? तुझ्या गावातली लोक तुझ्या टॅलेंटने इम्प्रेस झाले असतील, पण हे तुझं गाव नाहीये. हा बँड ग्रुप आहे. अँड लेट मी टेल यू वन थिंग. तू कितीही प्रयत्न केलेस ना, तरी बँड मध्ये माझी जागा तू कधीच घेऊ शकणार नाहीस. कारण त्यासाठी तेवढं टॅलेंट लागतं जे तुझ्यात नाहीये. समजलं? कॅश, मी इथे कुणाची जागा घ्यायला नाही आली. मी इथे अनुभव घ्यायला आली. आणि त्यातलाच एक अनुभव मी आत्ता घेत होते. आणि मला तुझी जागा तर नाहीच घ्यायची. मन ओढते तुझ्या भोवताली. मन ओढते मन उडते तुझ्या भोवताली.
भोवताली तुझ्या भोवताली